महालक्ष्मी, जय महाराष्ट्र। लाडो वीडियो बनवती। ऐसा याद रखो, मेरे पापा कहते थे कि तुमको अगर किसी मिरर कोटिंग आहे, आपण छान दिसतो। काय सांगितलं काय सांगितलं होतं मी तुला? हर समय सपोर्ट करू तू त्याला। हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तर हा ब्लॉग आता संध्याकाळी मी सुरू करते आणि डे 1 डे 2 असा हा मी मिक्स ब्लॉग आहे हा सगळा। कारण की असं मध्ये मध्ये जे काही शूट केलं आहे ना मी, ते तर सगळं तुझ्यासोबत मी शेअर करते। आणि आता आम्ही चाललो आहे विराजला। ॲक्च्युली विराजचा ना नंबर वाढला आहे चष्म्याचा, तर त्यासाठी मी या आधी पण गेले होते सकाळी, तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे। पण ना आम्हाला असं कन्फ्यूज झालं, घेऊ का नको, त्याला कन्फ्यूज झाले विराजला, मम्मी घेऊ का नको, एवढ्या महागाचा आहे। आणि ज्या एरियात आम्ही राहतो ना तिथे खूप महाग आहेत कुठल्याही गोष्ट। तर मग त्याला म्हटले मी घे तू, तर तो नको बोलला, मी गावाला गेलो का मग घेतो। तर मग मला एक गॉगल आवडला होता, तो मी घेतला आहे। हे बघा, हा तिथे तुम्हाला मी घालून पण दाखवला, हे बघा। तर याची प्राईज आहे 5,500चा हा गॉगल आहे। मला ना म्हणजे विराजला जास्त करून आवडला, मम्मी तू घेच। आणि माझं खूप दिवसापासून होतं की मला एक चांगला गॉगल घ्यायचाच होता, एक गॉगल आणि एक वॉच। आता माझ्या नवऱ्याला म्हणलं तुम्ही एक वॉच घेऊन द्या मला, आता गॉगल मी घेतला आहे। ते म्हणलं ठीक आहे। तर आता आम्ही सगळेच निघालो आहोत, साहिल पण येतो आहे, मी पण चालले आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यूस। आणि ब्लॉग एन्जॉय करा, खूप छान ब्लॉग असणार आहे कालचा। आजचा हा मिक्स ब्लॉग आहे, म्हणजे मी जे काही शूट केलेलं आहे ना यांची मस्ती मजाक वगैरे सगळं, ते सगळं मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। आणि आपण थोडंसं साईडची गप्पा पण मारूया, ठीक आहे? चला राहा व्हिडिओत। इकडे या रूममध्ये झोपतात दोघंजणं। तर साहिल झोपला आहे, विराजला सवय आहे सकाळीच उठून बसायची, तर तो उठून बसला आहे। मला म्हणतो झोपला आहे साहिल मम्मी, म्हटलं हो। त्याला उठू नको। 1-2 मिनटं ना ब्लॉग स्टॉप करूया तुमचे। आता ना अलीकडनं माझे 2-3 दिवस ना एवढी धावपळ झाली ना, बसने गेले, परत तिथून नाशिकला, परत पुण्याला, ह्या सगळ्या धावपळीमध्ये ना माझ्या चेहऱ्याला नाही बघा इकडे पिंपल्स आले आहे। आणि हा पिंपल्स खूप मोठा आहे, पण काही टेन्शन नाही घ्यायचं, 2 दिवसामध्ये हा पिंपल्स तुम्हाला गायब झालेला असेल। तर चला आता मी ना माझं जे प्रोडक्ट आहे ना, मी ते स्किन केअरचं ते आपण लावूया इथे। आता काही नाही, सिम्पल ही लावायची अशी, 2 दिवसात पिंपल्स गायब। बऱ्याचशा ताईंचा प्रश्न होता की ताई याचा खरंच रिझल्ट आहे का, तर हे कसं प्रोडक्ट आहे, कसं बाय करायचं आहे, याचा फॉलोअप कसा घ्यायचा आहे, हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज ह्या 2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करते हां। तर सर्वात पहिले हे प्रोडक्ट कसं बाय करायचं आहे, तर इथे साईडला बघा प्ले स्टोअरमधून कीवर स्किन ॲप डाउनलोड करा, नाही तर व्हिडिओच्या खाली मी कमेंटला लिंक पिन केली आहे, तिकडनंही तुम्ही डाउनलोड करू शकता। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा फोन नंबर द्यायचा आहे, तुमचा OTP टाकायचा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर तुमच्याशी कन्सल्ट करतील, तुमच्या हेल्थविषयी तुम्हाला प्रश्न विचारतील, मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, पिंपल्स आहे, पिगमेंटेशन आहे, हे सर्व डॉक्टरांना सांगायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टर तुमचा एक फ्रंट साईड आणि असा एक साईडचा फोटो मागतील, फोटो द्यायचा आहे। फोटो दिल्यानंतर तुमची स्किन ॲनालाइज होणार आणि तुमच्या स्किननुसार तुमची ही किट कस्टमाइज होणार। आणि जेव्हा तुम्हाला ही किट बाय करायची असेल तेव्हा इथे बघा वरती अनिता 100 माझा हा कूपन कोड यूज करा, तुम्हाला 100 रुपये ऑफ भेटणार आहे। आणि त्याचबरोबर डॉक्टर सांगतील डाएट टिप्स, ते डाएट टिप्ससुद्धा फॉलो करायचे आहे, जे की मी केले आहे आणि थोडीशी मी स्लिम पण झालेली आहे, बरोबर का नाही? सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे प्रोडक्ट आहे हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे, डॉक्टर सर्टिफाईड आहे आणि 100% सेफ आहे, त्याच्यामुळे ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे। डॉक्टर दर आठवड्याला तुमचा व्हॉट्सअपला फॉलोअप घेतात की तुमच्या चेहऱ्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे, हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपलाच घर बसते सगळं होणार आहे। आणि आठवड्यात 98% लोकांना याचा रिझल्ट आलेला आहे। जेव्हा तुम्ही ही किट बाय करणार तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये याची डिलिव्हरी भेटणार। आणि जेव्हा आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया। आता सकाळचे 11 वाजले, विराजला सकाळी चहा दिला होता, साहिलला चहा बनवला, कच्चे ब्रेड, तुम्हाला माहिती, तुम्हाला बोलले होते ना मी त्याला कच्चे ब्रेड आवडतात, तर कच्चे ब्रेड थोडेसे गरम करून दिले। आणि विराजला रात्रीची बिर्याणी होती, कारण की तो सकाळी चहा पिला होता ना, मग त्याला मी बिर्याणी गरम करून दिली। आणि मग त्यात लाडू पण उठली इकडे आ गई। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ते साहिलसारखी दिसतीये। आता दुपारचे 12:30 वाजले,
आणि बसल्या बसल्या लाडूच्या पप्पांनी हे पेप्सी ऑर्डर केल्या, एवढ्या सगळ्या कुल्फ्या ऑर्डर केल्या. पण त्यांना माहीतच नाही की या ज्या कुल्फ्या आहे ना हे साहिलला विराजला नाही आवडत. आता त्या काही मलाच खावं लागणार त्या कुल्फ्या. तर इकडं विराज साहिल बसला आहे आणि विराजला म्हणतो काय ओपनिंग करतो का काय हसतोय तो. इकडे पप्पा बसलेत, इकडे कॅरम खेळत आहे. ठीक आहे रे, तिचं खेळ ती अशी खेळती ना ती सगळ्या कावड्या काढणार आणि आपण हारायचं, आपण जिखायचं नाही अजिबात. नाही तर मी खूप बाळ हे बघा. हां वेरी गुड बेटा, तीच जिंकणार आहे. तुम्हाला खेळताच येत नाही रे, इनको खेलने नहीं आता है बेटा दोनों को. हाँ दोनों को खेलने नहीं आता है. आप अच्छा खेलती हो, आप एकदम स्ट्रांग हो, खेलिए. अरे यार तेरे येतात नाही त्याला खेळायला दादाला. तिची गंमत लय भारी खेळते, लय हसू येतं. हे किती दोन दोन निघाले ना रे साहिल. साहिल चिडू नका, साहिल चिडतो. हा चिडायचं नाही. नाही बेटा नाही बेटा नाही चिडेगा भाऊ नाही. तुला म्हणलं ना रागत तिला तरी तिला रागत. ए आ जाओ. नहीं नहीं बेटा आओ जल्दी से, वीडियो ऑन किया मैंने. आओ आओ जल्दी से, आप ही जीतोगी. पापा को जीत के दिखाना है, पापा यहाँ देख रहे हैं. देखिए जल्दी खेलो, तुम्हारा आओ जल्दी से बैठिए. तुम्हारा चांस चल रहा है. हाँ आपका है, अभी आपका है. तुम्हारा चांस चल रहा है. तुमने क्या हुआ? सॉरी 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 बेटा गलती हो गई. चलो आओ आओ आओ. चलो तुम्हारा चांस है. सॉरी मारो जल्दी, नहीं तो विराट दादा का जान निघाले. हां तुमच्याकडे जमा होणार नाही, तिच्याकडे किती जमा होते बघ ती मोजून. अरे क्या खेलती है. आप ही सब निकालो कि दादा कैसे जीतेगा ये. खेल तू. मेरी बारी का गई. पाय विराज एक कवडी काढत नाही तू. ते बघ तिने काढली बघ. अरे काय विराज. हाँ मैंने क्या बनाया, ऊपर में आग है, ऊपर में आग है हाँ और ये दिया दिए बनाया. किसके लिए, ऊपर आग. किसके लिए बनाया. भगवान जी. भगवान जी. कौन से भगवान. स्वामी समर्थ. अरे वाह 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 वाह. श्री राम. जय श्री राम. ये मैंने भगवान हॅलो शुभ शुभ सकाळ. सकाळ. कैसा हाथ तुम्हें जे हमारा गाइस. ऐकू नाही गेले त्यांना, जोरात बोल, पंख्यामुळे ऐकू जात शुभ नाही. सकाळ. कैसा हाथ तुम्हें जय महाराष्ट्र. बस बस. गाइस तुम्हें तुम्ही म्हणता डेली रुटीन आमच्यासोबत शेअर करत जा जे काही आहे. तर म्हणजे चला डेली रुटीन शेअर करूया. 2 दिवस इतकं थकलो होतं ना, आराम केला 2 दिवसानंतर. तर मग मी हा ब्लॉग बनवते. आताच आंघोळ वगैरे झाली माझी. आणि आता आहे ना मी तुम्हाला सांगू का, एक जे केस आहे ना मी स्ट्रेट करते ना ते कधीच नाही करणार आता. माझं आता जे आहे असेच ठेवणार आहे. त्याला आवडो आवडो नाही आवडो नाही आवडो. त्याला झमेले येतात केसांचे. त्याला केअर हर महिन्याला केअर करावं लागते. त्यानंतर शॅम्पू वापरायचा, ॲक्वागार्डचं पाण्याने धुवायचं. त्यांनी सांगितलं म्हणजे त्याची केअर खूप करावं लागते. आणि मग कंटिन्यू स्पा वगैरे त्याला मेंटेन करणं सगळ्या गोष्टी. आता नाही करणार. टेम्पररी कुठं जायचं असलं का तेव्हा करता येईल, पण परमनंट नाही करणार मी. असंच छान दिसतं कुरळी केस. सगळेजण म्हणतात कुरळी केस छान दिसतात. माझा नवऱ्याला तर अजिबात आवडत नाही. ठीक आहे चला डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. थंबनेल तर तुम्ही बघितलं असेलच. बोलूया आपण त्या विषयावर पुढे. चला सगळ्यांची मस्त झाली आहे. तर आता घेतले आहे मी पीठ मळायला. आणि मी सकाळी सकाळी व्हॉईस ओव्हर करते त्याच्यामुळे तुम्हाला आवाज माझा असा येतो आहे. तर पीठ मळायला घेतले. आणि इकडे ना ही भाजी जी आहे ना बटाट्याची बनवते मी. ही तुम्हाला थोडीशी रेसिपी दाखवते. मी बघितली होती इन्स्टाला, पण काय सांगू तुम्हाला इतकी मस्त आली होती ना ही भाजी. याच्यामध्ये थोडंसं अद्रक, लाल मिरच्या, लसूण, अख्खे धने असतात ना धने, आणि बडीशेप, जिरे, आणि थोडंसं गोल मिरच असते ना ते. तर ते सगळं वाटून घ्यायचं आहे. आणि इथं टाकलं आहे तेल कढईमध्ये. तर हे आहे सरसोचं तेल. ह्या तेलामध्ये खरं भाज्या खावा, चांगलं होते भाज्या. तर तेल गरम होऊन द्यायचं आहे. आणि त्यामध्ये टाकलं आहे मी थोडंसं मोहरी आणि कांदा. आणि मसाला वाटताना तुम्ही ऐकलं ना मी काय सांगितलं. लसूण, जिरे, अद्रक, खडे धने, थोडंसं गोलमिरीच आणि बडीशेप आणि लाल मिरच्या, एवढं सगळं वाटून घ्यायचं आहे. जिरे पण वाटायचे आहे. इकडं सगळं कांदा
हे सगळं लाल केलं आहे. त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळद पावडर आणि वाटलेला मसाला हा टाकायचा आहे. मी काय सांगू तुम्हाला, पुऱ्यांबरोबर फक्त ही एकदा भाजी खाऊन बघा तुम्ही, काय मस्त लागते आणि प्रवासातसुद्धा तुम्ही ती घेऊन जाऊ शकता. एवढी छान लागते, इतकी भारी टेस्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. याच्यामध्ये बडीशोप आहे ना, बडीशोपमुळे त्याला खूप टेस्ट आली होती. वरतून थोडंसं कोथिंबीर टाकली आहे आणि मग नंतर वरण भात वगैरे हे सगळं बनवलं होतं. आणि माझ्या नवऱ्याला भोपळ्याची भाजी वेगळी बनवली होती. तर बघा झाली आहे भाजी. एकदा बनवा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती. तर आले आहे विराज व मी इकडे गहू दळायला. गहू संपले होते माझे, तर गहू दळायला आले. विराज पण चाललं आहे 2 दिवसांनी. तर म्हटलं चल बाबा आपण घेऊन येऊ. तर विराजने एक व्हिडिओ घेतला माझ्यासोबत. पीठ दळलं आणि घेऊन जाताना एवढे हाल झाले आमचे. खूपच जास्त केलं मग, म्हणजे खूप जास्त पीठ दळलं गेलं. एकदमच घेऊन टाकलं, परत टेन्शन नको. घरी आले, तिघांना मॅगी बनवून दिली आहे. तिघं आपलं मस्त एन्जॉय करून खात आहे मॅगी. मग पीठ चाळलं मी सगळं. आता चालू तोंडाला पण पीठ लागलं नाही केसांना. हातालाच कपडे भरले. हे झालं, हे झालं, हे झालं. हे झालं चालून. एवढं पीठ चाललं, एवढी चाळण निघाली. 20 किलोमध्ये एवढी चाळण निघाली काय. हा व्हिडिओ सकाळचा आहे. इथे मध्ये मी अटॅच करते आहे. सकाळी विराज व मी गेले होते चष्मा बघायला. विराजला लागलेला आहे. विराजला चष्मा म्हणजे ऑलरेडी पहिल्यापासून आहे, त्याचा नंबर वाढला होता. तर इथे आलो चष्मा घ्यायला. त्याला पण पसंत नाही पडला आणि खूप महाग. तर मग हा गॉगल मी तुम्हाला दाखवलं ना सकाळी, तर मला आवडला होता. मी हा पण एक घातला होता. हा खूपच मोठा होता. मग मला तो फायनल तो आवडला. मग मी तो घेतला. येताना विराज म्हणला मम्मी चिकन घे. मग चिकन घेतलं. मग हे चिकन मी संध्याकाळी बनवते आहे आणि विराज माझा हा शूट करतो आहे व्हिडिओ. चिकन बनवलं, पुलाव बनवला मग मी संध्याकाळी मस्तपैकी. आणि थोडंसं साहिलने काय केलं पुढे बघा व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे त्याला मी ओरडले. आणि हे वाटाणे आहे ना, वाटाणे हे फक्त लाडूसाठी मी टाकत असते पुलावमध्ये, कारण की तिला वाटाणे खूप आवडतात. मग गरम पाणी वगैरे टाकलं आहे आणि पुलाव खूप छान झाला, खूप छान. तर पुढे बघा साहिलने काय केलं आहे. काय चाललं तुमचं, काय करतोय? अय तुला काय सांगितलं मी, काय सांगितलं, काय सांगितलं होतं मी तुला? काढ कपडे, काढ ते काढे, काढ लगेच कपडे, काढ. तू हर समय सपोर्ट करू तू त्याला. घालून पाय म्हणतो कसं दिसतं. काढ सर कपडे, काढ. काढतोय ना आता. तो शर्ट फेकून दे. हा फेकून दे तो शर्ट. हे बघ दोन दातची चुंदरी बघते कशी दिसते. चुंदरीला कशी 2 दात असते. तू शर्ट काढ विराज साईड आणि फेकून द्यायचं एकदम. फेका ते पांढरं पण लागलेले फेकून द्यायचं एकदम. काळा घेऊच नको तू. माझे सगळे फॉलोअर्स म्हणतात आहो त्याला सांगा काळा घालू नको. काय काढ लगेच, काढून फेकून देते शर्ट. जेवढे काळे कपडे असेल हे कोणच आहे, हे बघा ह्यांच्याकडे बघा, ऐका हे बघा. फेक 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 फेकून दे सगळे काळे कपडे फेकून द्या. तिथून खाली नको फेकू, डस्टबिन मध्ये फेकायचे. काढून टाक साईला. आणि एक सुद्धा काळा शर्ट जर घेतला तर तू बघा. लाडूच्या पप्पांनी ह्या दोघांना खूप समजून सांगितलं कसं वागायचं, कसं राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी. पुढे मी तुम्हाला ऐकवते थोडंसं. मी जास्त व्हिडिओ शूट नाही केला, मोबाईल ऑफ झाला ना, त्याच्यामुळे मला शूट करायला नाही जमलं. तर ऐका. झेल रहे होते. आज तुम देखो ना, मैंने कभी पढ़ाई लिखाई किया, कष्ट किया, तो मैं आज अपने हिस्से की खुशी देख रहा हूँ. ठीक है,
अपने साथ सबसे पहले ईमानदार रहो। सबसे पहला चीज किसी और के साथ नहीं, अपने साथ ईमानदार। हाँ, कि मुझे पढ़ाई करनी है, मुझे जॉब करनी है। दुनिया जब बाहर में सर्किल का देखा ना नतीजा क्या हुआ। ये तुम जॉब कर रहे थे पिछले बार भी, याद है तुम पिछले बार भी तुम्हारा जॉब था, तुम 15,000 कितना मुश्किल से जमा किए स्कूटी के लिए, याद है? 15,000 तुम भेजे थे। एक भाई मिलना हो ना, ये करना हो, हमेशा याद रखो। मेरे पापा कहते थे एक चीज़, तुमको अगर किसी से मिलना है ना, घर पे बुलाओ, घर के अंदर बैठो, चाय पिलाओ, भैया चाय, मैं बिरयानी बनाता हूँ, चलो चिकन लाया मैंने, घर में बैठ के अपन बिरयानी बनाएंगे खाएंगे। रोड पे नहीं, ग्राउंड में नहीं, क्योंकि 4 लड़के जब ग्राउंड से घर से बाहर मिलते हैं ना, तब झगड़ा झंझा हंगामा होता है। तुमको कोई फ्रेंड बोले ना, क्योंकि 4, 8, 10 लड़के जब मिलते हैं ना, तो सबका दिमाग एक जैसा नहीं होता है। उसमें से एक भी लड़का झगड़ा किया तो केस में क्या नाम जाएगा? ये 10 लड़के साथ में घूमते थे, ये 10 लड़के हैं इसमें, सामने वाला खुन्नस 10 से निकालेगा। लेकिन तुम घर में बैठे हुए हो, घर में बैठ कर, मान लो कि तुम्हारे कोई फ्रेंड है, यहाँ पे आए बैठ के खाना खाए चले गए, हम लोग अंदर चले जाएंगे, तुम लोग को जो पर्सनल बातचीत करना अपना करो, हंसी मजाक करो, ठीक है, करके अपना चले गए यहाँ से। हम लोग के यहाँ भी नीचे एक रूम बनाया हुआ था, मेरे जो भी फ्रेंड आते थे 4, हम लोग नीचे बैठ के बात करते थे, बात किए, हंसी मजाक किए, 4 घंटा रहे, वो चला गया, मेरा दोस्त था, उपदेश था। फिर हम लोग वहाँ उसके घर पे गए, वो भी मेजर का बेटा था, उसके घर में बैठ के रोड पर का जो होता है ना सर्किल, वो इस तरह के तुमको फंसाएगा। तो अभी 30,000 में कम से कम अभी रहते थे साहिल। किसमें? ये जो सबसे पहली बार जॉब कर रहा था, ये 10,000 हाँ, की सबसे सैलरी पहले वाला मार्केटिंग वाला। तो अब मालूम है तुम्हारा नाम केस में जो आया, सगळं हाताने वाटोळ केलं। समझे, केस में आने के बाद कोई भी अच्छे जगह पे तुमको लेने से पहले सोचेगा। हाँ, भरपूर समजून सांगितलं आहे, आता त्यांनी ऐकलं पाहिजे ना दोघांनी पण। मग इकडे मी चिकन बनवलं होतं ना, मग गरम गरम त्यांना दोघांना जेवायला वाढलं आहे, सगळे मिळून तिघजणं मिळून जेवण करत आहे। आणि पुढे बघा लाडूने किती मस्त डान्स केला। बारीक होती बरं ती। किती बारीक होती? रात्रीचे 12 वाजलेत, यांना परत भूक लागली, मग त्यांना वाढलं जेवायला तेच संध्याकाळी बनवलेलं। लाडूचे वाटाणे बघा, वाटाणे दोघांचे वाटाणे तिने जमा केले एकत्र। शैल दादा मेरी थोड़ी हेल्प कर रहा था। हाँ क्या? क्योंकि वो मेरा हेलो, शुभ सकाळ, कैसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। लाडू व्हिडिओ बनवती, लाडू व्हिडिओ बनवती। गाइस, मेरे मम्मी पापा, मेरे भाई और मम्मी दोनों खाना खा रहे हैं। लाडू ब्लॉग बना रही है, ये देखो, लाडू ब्लॉग बनाती है, तुम वीडियो क्या कर बनाती है। लाडू है ना, लाडू कौन दिख रहा है लाडू वीडियो में? कौन दिख रहा है वीडियो में? हाँ, थोड़ा आप बात कीजिए ना, गाइस से बात कीजिए, हम लोग को दिखा के। गाइस, हाँ। मेरे मम्मी पापा खाना खा रहे हैं। पापा कहाँ है यहाँ पे? वो हो जा, भाई, मेरे भाई मम्मी दोनों खाना खा रहे हैं। मम्मी कहाँ खा रही है? मम्मी बैठी है मम्मी। हाँ, वो तो देखने के लिए बता रही हूँ ना मैं। हाँ बताओ ना, बताओ। और गाइस, मेरी मम्मी खाना नहीं खा रही है, वो भी भैंसा के तरह मेरे भाई को देख रही है। खाना दे रही नहीं मेरे बेटा को, मेरे बेटा को खाना खाया तो बैठी मेरे बेटा के पास। तब ऐसे क्यों देख रही हो घूर घूर के पागल कहते? बहुत
बनला ग और गाइस मेरा भाई मेरे खाना खा रहे हैं और मम्मी उनको घूर घूर के भैंसा की तरह देख ली है. हॅलो, आहेत का व्हिडिओत? खूप मोठा व्हिडिओ होता आहे ना, बरोबर का नाही? 2 दिवसाचे मी जे शूट केलं होतं तिकडनं आल्यापासूनचा तो सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. कारण की 1-2 ताई म्हणतात, ताई तू डेली ब्लॉग शेअर करत जा आमच्यासोबत. आणि आता ना हा 3ऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे डे 1, डे 2 आणि हा 3ऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. रात्री आम्ही जेवण वगैरे केलं, लाडूनी ब्लॉग बनवला. बघा ना कसली भारी बोलती ती, ब्लॉग बनवती, अशी पकडती कॅमेरा आणि बनवती आहे. तर रात्री तिथं बघितलं, त्याच्यानंतर आम्ही खूप साऱ्या साहिलबरोबर गप्पा मारल्या आणि मग रात्री 12-12:30ला ते झोपले, आम्ही पण झोपलो. आणि आत्ता सकाळी मी उठली आहे. आता वाजले आहे 9:30. आत्ताच मावशी येऊन काम आवरून गेल्या. आता इथून पुढे मला स्वयंपाक वगैरे दिवसभर माझं आधीच चालू असतं. आणि म्हटलं चला व्हिडिओचा तर एंड करून जावा, मग नंतर आपल्याला दुसरा नवीन व्हिडिओ बनवायला असं. तर एक ताई मला म्हणली की ताई साहिलला सांग ना, विचार ना की आतमध्ये कसं असतं, काय असतं, आम्हाला सांग. तर आपण त्याच्यावर एक ब्लॉग बनवूया, साहिलशीच बोलूया डायरेक्ट. त्याला आपण प्रश्न विचारूया. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असेल साहिलला ते तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट खाली लिहा. म्हणजे मग त्याच प्रश्नांवर मी साहिलली आपण क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ घेऊन येऊया. ठीक आहे? तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला काय काय विचारायचं आहे आजच्या व्हिडिओला. समजलं असेल ना मला काय बोलायचं आहे? लाडूच्या पप्पाने साहिलला खूप समजून सांगितलं आहे. आणि ना बरेच जण असं म्हणजे इन्स्टाला इकडं मला असं कमेंट करताय, हा तिथून आलेल्या मुलं सुधरत नाही आणि असं आणि तसं. आपण असं नाही बोलायचं, सुधरल. आणि तो काही लई लोक म्हणतात ना लई सराईत असं गुन्हेगार, तर तसं नाही आहे हो. माझ्या पोरं घरात आता तुम्ही बघता ना, आलाय 2-3 दिवस झाले घरात, खाणं पिणं मस्ती खेळणं आराम, असं नाही का. त्याच्याबद्दल खूप लोक असं वाईट वाईट बोलतात, पण मला कुणावर विश्वास नाही, मला माझ्या पोरावर विश्वास आहे. खरं सांगते मी तुम्हाला. मी त्याच्याशी नाही ना आई म्हणून नाही गप्पा मारत, मी मैत्रीण म्हणून त्याच्याशी गप्पा मारते. त्याला मी सगळं काही विचारत असते आणि मी त्याला आतमध्ये आंघोळीपासून जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी मी त्याला विचारल्या आहे. त्याने मला सांगितलं आहे. आणि खरंच आतमध्ये एवढं काही म्हणजे राहणं अवघड आहे आतमध्ये, एवढंच सांगन, खूप अवघड आहे राहणं आतमध्ये. तर आपण त्याच्यावरच व्हिडिओ बनवूया. तुम्ही प्रश्न करा, साहिल उत्तर देईन, तो स्वतः उत्तर देईन, मी नाही देणार. तर ठीक आहे, चला मग. लाडूच्या पप्पांनी खूप समजून सांगितलं आहे साहिलला. ते तर सांगतात हो, माझे मिस्टर नेहमीच समजून सांगतात दोघांना पण, बरोबर का नाही. आणि आता विराज जाणार आहे 1-2 दिवसात. त्याचं कॉलेज चालू झालं आहे ना, त्याचा टीचरचा पण फोन आला होता, कॉलेजमधून फोन आला होता. विराज आला नाही, 2 दिवस झाले कॉलेज चालू होऊन. तर विराजला जायचं आहे, त्याचीच तयारी चालू आहे, त्याचा ब्लॉगही येईल. ठीक आहे, तर चला येऊ का? बाय. व्हिडिओला लाईक करा नक्की. ठीक आहे, चला बाय.